नमस्कार मित्रांनो, वेळ थोडा झाला आहे पण आता सुरुवात करतोय. पराक्रम दिवस, भारतोत्सव, द सोल ऑफ इंडिया या कार्यक्रमात मी राजेश सन्ना सिंग आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आजचा दिवस राष्ट्रीय पातळीवरील अतिशय मोलाचा दिवस आहे. आज 23 जानेवारी प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आज जन्मदिवस. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती हा दिवस अधिकृतपणे पराक्रम दिवस म्हणून ओळखला जातो. त्यांच्या अतुलनीय शौर्याने अनेकांना प्रेरणा दिली. नेताजींच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पराक्रम दिवस म्हणजेच शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी त्यांच्या जयंती स्मरणार्थ भारतात दरवर्षी विविध कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित केले जातात. आज या पराक्रम दिवसानिमित्त प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृत्यनाट्य प्रोडक्शनच्या वतीने पराक्रम दिवस, भारतोत्सव, द सोल ऑफ इंडिया या संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे ज्ञानसागर ॲम्फी थिएटर, बोरिवली सांस्कृतिक केंद्र, बोरिवली पश्चिम येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करीत आहोत. तसेच भारतातील विविध लोककलेच्या सादरीकरणातून समृद्ध भारतीय परंपरेचे आणि संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून आज आम्ही आपणास घडवणार आहोत. त्याचबरोबर बोरिवली स्थित शिवप्रेमी इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक श्री रविराज पराडकर यांचे समृद्ध भारतीय संस्कृती आणि भविष्यातील भारत या विषयाचे व्याख्यान आपण ऐकणार आहोत. तसेच उपस्थित भारतीय सेना दलातील मान्यवर अधिकाऱ्यांची मनोगते, भारताच्या विविध प्रांतातील लोकनृत्ये, शाळकरी मुलामुलींचे समूह नृत्य, समूहगीते, पोवाडा, एकपात्री प्रयोग, देशभक्तीपर गीते असा 2.5 तासाचा हा भरगच्च कार्यक्रमाचा आज आपण आनंद घेणार आहोत. थोड्याच वेळात आपले प्रमुख पाहुणे इतर मान्यवरांचे या प्रांगणात आगमन होईल. योजना विद्यालय मागाठाणे या लेझिम पथकाद्वारे त्यांचे स्वागत करण्यात येईल. लेझिमच्या तालावर या सर्व मान्यवरांचे या आत्ताच आगमन होईल. थोडं आपण कळ काढूया. आपले सर्व मान्यवर इथे आलेलेच आहेत, फक्त लेझिमच्या तालात थिरकतच ते आता इथे येणार आहेत.
आहे. खूप छान प्रकारे मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे. आपले प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृत्य नाट्य प्रोडक्शनच्या वतीने स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनाकरता मंचाजवळ यावे. मी आपले प्रमुख पाहुणे कमांडो श्री मधुसूदन सुर्वे, लेफ्टनंट कर्नल श्री मनोज सिन्हा, वीर नारी प्रतिभा मॅडम, पितांबरीचे चीफ सेल ऑफिसर श्री मंदार फडके, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अशोकराव दुगाडेजी, प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनचे विश्वस्त व सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री महादेव गोविंद रानडे सर, प्रज्ञावर्धिनीच्या मॅनेजिंग ट्रस्टी ॲडव्होकेट रुपाली ठाकूर आणि वैशाली बर्वे मॅडम यांना मी आमंत्रित करतो. थँक यू. दीप प्रज्वलन झालेले आहे. एक मार्च होणार आहे, तर कृपया सर्वांनी म्हणजे उठून आपली सलामी द्यावी. मी विनंती करतो वाईंगणकर स्पोर्ट क्लबच्या विद्यार्थ्यांना, त्यांनी कृपया आपला मार्च चालू करावा. वाईंगणकर स्पोर्ट क्लबच्या मुलांचे खूप खूप आभार. खूप छान पद्धतीने त्यांनी मार्च केला होता. संगीत शाकुंतल या संगीत नाटकातील नांदी सादर करत आहे नृत्य नाट्य संस्थेची संचालिका वैष्णवी बर्वे आणि त्यांची टीम. मी आमंत्रित करतो नृत्य नाट्य टीमला, म्हणजे वैष्णवी बर्वे, अन्वेषा परब आणि श्रुती चव्हाण यांना. त्यांना विनंती की त्यांनी मंचावर येऊन या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा या नांदीने करावी. तर मी आमंत्रित करतो वैष्णवी बर्वे आणि यांच्या टीमला.
अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रमाची या नांदीने सुरुवात झाली आहे. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी साजरी केली. मित्रांनो, नृत्यनाट्य ही संस्था, ही या मुलींची जी संस्था आहे, नृत्यनाट्य या संस्थेने व्यावसायिक क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. आज या मंगलदिनी ते व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण करत आहेत. आपण सर्व त्यांना त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीकरिता शुभेच्छा देऊयात आणि या क्षेत्रात ते उंच उंच भरारी घेतील अशी मनोकामना व्यक्त करूयात. तो पुन्हा एकदा नृत्यनाट्याच्या या सगळ्या मेंबर्सना टाळ्यांच्या गजरात तुम्ही प्लीज स्वागत करावे. आज या संस्थेचे लोगोचे अनावरण होत आहे. याकरता मी आजचे प्रमुख पाहुणे कमांडो मधुसूदन सुर्वे यांना या लोगोचे अनावरण करण्याची विनंती करतो. सर, जरा प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनच्या विश्वस्त वैशाली बर्वे मॅडम यांच्या वैष्णवी या सुपुत्री आहेत आणि आज ह्या मंगलदिनी एका छान व्यवसायात ते पदार्पण करत आहेत. तर त्यांचे लोगोचे अनावरण आता लवकरच होत आहे. धन्यवाद. मी प्रज्ञावर्धिनीच्या ट्रस्टी श्रीमती वैशाली बर्वे यांना आता आपल्या मंचावर आमंत्रित करू इच्छितो. पराक्रम दिवस भारतोत्सव द सोल ऑफ इंडिया या कार्यक्रमाच्या त्या एक निर्मात्या आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आता ते आपल्यासमोर सादर करतील. मी आमंत्रित करतो श्रीमती वैशाली बर्वे यांना. धन्यवाद सर. सर्वात प्रथम सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज पराक्रम दिवसाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी इथे सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृत्यनाट्य प्रोडक्शन्सच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. क्रीडा, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात समाजातील प्रतिभावान दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्याअंतर्गत 2024 मध्ये प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. अभ्यासासोबतच मुलांना योग्य प्रकारचे शिक्षण आणि आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल जागरूकता अगदी लहान वयापासूनच दिली जाणे महत्त्वाचे आहे. तरुण पिढी अत्यंत सक्रिय आहे आणि त्यांची ऊर्जा योग्य पद्धतीने चॅनलाइज करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच खेळ हा प्रत्येक मुलाचा अविभाज्य भाग असणे आवश्यक आहे. आमच्या कार्यसंघाचा ऑन द कोर्ट व्यावहारिक अनुभव आणि क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील 35 वर्षांचे कौशल्य हे साध्य करण्यात मदत करते. आमचे जे विश्वस्त आहेत ते श्रीयुत महादेव रानडे सर इथे उपस्थित आहेत, जे सुविद्या प्रसारक संघाचे 28 वर्ष अध्यक्षपद भूषवित आहेत. प्रज्ञावर्धिनीची स्थापना शिक्षण, कला आणि क्रीडा कौशल्ये विकसित करण्यासाठी, दुर्बल घटकांमधील प्रतिभेचा शोध आणि उन्नती करण्यासाठी, तरुणांना शाश्वत रोडमॅप प्रदान करण्यासाठी, एक निरोगी, श्रीमंत ग्लोबलायझेशन तयार करण्यासाठी आणि जगभरातील समाजातील सर्व विविध घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. क्रीडा आणि कलेच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीला आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीचे, अखंड भारताच्या इतिहासाचे प्रदर्शन घडवणे आणि त्यांना यात सक्रियपणे जोडून घेणे हा देखील आमच्या संस्थेचा एक उद्देश. आणि म्हणूनच आम्ही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हे आपल्या शाळकरी मुलांमध्ये रुजू करण्याचा प्रयत्न करत असतो.
त्यातीलच एक यशस्वी प्रयत्न म्हणजे 29 ऑगस्ट राष्ट्रीय खेल दिन च्या निमित्ताने आम्ही दरवर्षी किड्स स्पोर्ट्स कार्निवलचे आयोजन आपल्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील मुलांसाठी करतो. यात मागच्या वर्षी 8 शाळा आणि 650 पालक आणि मुलांनी सहभाग घेतला आणि यावर्षी 15 शाळा आणि तिथून 900 पालक आणि मुलांनी या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सहभाग घेतला. तसेच या क्षेत्रात मुलांचे अगदी 7वी पासून योग्य ते समुपदेशन आणि शैक्षणिक मार्गदर्शन यामध्ये ही संस्था सक्रिय आहे. नृत्यनाट्य प्रोडक्शन्स ही संस्था फिल्म प्रोडक्शन्स अँड एंटरटेनमेंट, परफॉर्मिंग आर्ट्स, चित्रपट आणि संगीत या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. भारतीय संस्कृती आणि लोककला यांचा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत प्रचार करण्याच्या उद्देशाने यांनी नृत्यनाट्य प्रोडक्शन्समध्ये नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण आणि समकालीन कलाकृती विकसित करण्याचे यांचे उद्दिष्ट आहे. नृत्यनाट्य प्रोडक्शन्सद्वारे हे त्यांचा नाविन्यपूर्ण निर्मिती प्रकल्प आणि कार्यक्रमांद्वारे नवीन आणि आगामी प्रतिभांसाठी व्यासपीठ प्रदान करू इच्छितात. क्रीडा आणि शिक्षण या क्षेत्रात 2 यशस्वी कार्यक्रमानंतर प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृत्यनाट्य प्रोडक्शन्सच्या संयुक्त विद्यमाने पराक्रम दिवसाचे औचित्य साधून एक कलाविष्काराने आपल्या जवानांना आदरांजली देऊ इच्छितो. पराक्रम दिवस, भारत उत्सव, द सोल ऑफ इंडिया, प्रख्यात भारतीय स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज 23 जानेवारी रोजी घोषित केलेल्या पराक्रम दिवस या निमित्त प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृत्यनाट्य प्रोडक्शन्स आपल्या देशाचा गौरव साजरा करण्यासाठी आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी सांगीतिक नृत्याविष्काराचे आयोजन आम्ही केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्याचा आदर करत आहोत आणि भारतातील युवा पिढीला विविध संगीतमय लोककला सादरीकरणाद्वारे समृद्ध भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवत आहोत. तुम्ही जर पाहिलं तरी ते सर्व ठिकाणी आपण काही पेपर कटिंग्स किंवा स्कॅनर QR कोड लावलेले आहेत. ते आर्म्ड फोर्स फ्लॅग फंड डे, ध्वजदिन निधी फंड, ज्यांना कुणाला इच्छा असेल, आपणहून इच्छा असेल, त्यांनी तो QR कोड स्कॅन करून ध्वजनिधी फंडला तुम्ही डोनेट करू शकता. सो पुन्हा एकदा प्रज्ञावर्धिनी फाउंडेशन आणि नृत्यनाट्य प्रोडक्शन्सच्या वतीने पराक्रम दिवसाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद. धन्यवाद वैशाली मॅडम. प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनच्या या उपक्रमाला सर्वांच्या शुभेच्छा असेल. तसेच नृत्यनाट्य संस्थेला सुद्धाही आमच्यातर्फे शुभेच्छा आहे. खूप छान उपक्रम आपण करत आहात. मी आता महत्त्वाचा सोहळाकडे वळतो आहे. महत्त्वाचा सोहळा म्हणजे मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे. मी नावाने आमंत्रित करतो, त्यांनी कृपया आपल्या मंचावर यावे. मी आमंत्रित करतो कमांडो श्री मधुसूदन सुर्वे शौर्यचक्र यांना, त्यांनी कृपया मंचावर यावे. त्याच्यानंतर लेफ्टनंट कर्नल श्री मनोज सिन्हा सेना मेडल यांना मी आमंत्रित करतो, त्यांनीही मंचावर यावे. माहिती शिक्षण अधिकारी ठाणे जिल्हा कार्यालय श्री मनोज सानपजी नाही. चीफ सेल ऑफिसर पितांबरी श्री मंदार फडके, श्रीमती AB पात्रा CGM महाराष्ट्र स्टेट ऑफिस इंडियन ऑयल, श्रीमती वर्षा राउत DGM एविएशन WR वेस्टर्न रीजन ऑफिस इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड, श्री शरद गांगल TGSB बैंक,
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन आणि मॅनेजिंग ट्रस्टी श्री अशोकराव दुगाडेजी यांना मी आमंत्रित करतो. बोरोली सांस्कृतिक केंद्राचे ट्रस्टी श्री राणे सर, त्यांनी कृपया मंचावर यावे. थँक्यू. इतिहास अभ्यासक शिवप्रेमी रविराज पराडकर सर, यांनी कृपया मंचावर यावे. विद्यावर्धिनी फाउंडेशनचे विश्वस्त व सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री महादेव गोविंद रानडे यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. तसेच वैशाली मॅम, रुपाली मॅम, आपणही मंचावर यावं मी तुम्हाला विनंती करतो. सत्कार समारंभ आपण लवकरच सुरू करतो आहोत. मी प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनचे विश्वस्त व सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री महादेव गोविंद रानडे सर यांना विनंती करतो की त्यांनी कमांडो श्री मधुसूदन सर्वे शौर्यचक्र यांना मोमेंटून देऊन सन्मानित करावे. तसेच बोरोली सांस्कृतिक केंद्र यांनी भारतीय सैन्य दलातील या प्रभूतींना बोरोली सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सन्मानित करण्याची विनंती केली होती. त्यामुळे मी बोरोली सांस्कृतिक केंद्राचे ट्रस्टी यांना विनंती करतो त्यांनीही मधुसूदन सुर्वेजी शौर्यचक्र यांचा सन्मान करावा. त्यानंतर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष मॅनेजिंग ट्रस्टी श्रीयुत अशोकराव दुगाडेजी हे लेफ्टनंट कर्नल मनोज सिन्हा, त्यांना मी विनंती करतो अशोक दुगाडे सरांना की त्यांनी कर्नल मनोज सिन्हा यांना मोमेंटन देऊन सन्मानित करावे. मी पुनश्च बोरोली सांस्कृतिक विभागाचे ट्रस्टी यांनाही विनंती करतो की त्यांनी लेफ्टनंट कर्नल मनोज सिन्हा यांचा सत्कार. श्रीमती वर्षा राऊत, श्रीमती वर्षा राऊत डीजीएम एव्हिएशन वेस्टर्न रीजन ऑफिस इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांना विनंती करतो की त्यांनी वीर नारी श्रीमती प्रतिभा भट, वीर नारी श्रीमती प्रतिभा भट यांचा मोमेंट देऊन सन्मान करावा. पुनश्च बोरोली सांस्कृतिक विभागाचे ट्रस्टी राणे सर यांना वीर नारी श्रीमती प्रतिभा भट यांना सन्मानित करावे. सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष विश्वस्त श्री महादेव रानडेजी यांना मी विनंती करतो. पितांबरीचे चीफ सेल ऑफिसर नाही आलेत का? त्याच्यानंतर MB बात्रा, लेफ्टनंट कर्नल, आता मी विनंती करतो लेफ्टनंट कर्नल श्रीयुत मनोज सिन्हाजी यांना की त्यांनी श्रीमती MB बात्रा CGM महाराष्ट्र नाही, श्रीमती वर्षा राऊत DGM एव्हिएशन वेस्टर्न रीजन ऑफिस इंडियन ऑइल यांना मोमेंटन देऊन सन्मानित करावे. कमांडो श्री मधुसूदन सुर्वे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन मॅनेजिंग ट्रस्टी श्री अशोकराव दुगाडेजी यांना मोमेंटन देऊन सन्मानित करावे. वीर नारी प्रतिभा भट मॅम यांना मी विनंती करतो. तेजस बी बँकचे शरद गांगल आलेत का? नाही आलेत का? मी वैशाली बर्वे मॅम यांना विनंती करतो की बोरोली सांस्कृतिक केंद्राचे ट्रस्टी श्रीयुत राणे सर यांना कृपया मोमेंट देऊन सन्मानित करावे.
प्रज्ञावर्धिनीच्या मॅनेजिंग ट्रस्टी ॲडव्होकेट रुपाली ठाकूर यांना पत्रकार श्रीयुत हेमंत सामंत नाही आले, ठीक आहे. कमांडो श्री मधुसूदन सुर्वे सर यांना मी विनंती करतो की इतिहासप्रेमी शिवप्रेमी रविराज पराडकर यांचा मोमेंटन देऊन सन्मान करावा. मान्यवरांना त्यांच्या जागेवर पुन्हा आसन व्हायची मी विनंती करतो. मित्रांनो, आजचा हा शौर्य दिवस आहे. या शौर्य दिवसामध्ये भारतीय सैन्याची शौर्याची आठवण सदैव जागृत करणारा हा दिवस आहे. देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकाप्रती कृतज्ञतेची भावना जपणारा हा दिवस आहे. मातृभूमीसाठी लढणाऱ्या वीरांच्या शौर्याची व शहीद झालेल्या वीरांच्या बलिदानाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. त्या अनुषंगाने आपली देशभक्ती जागवणारा हा दिवस आहे. भारतीय सैन्याचे देशप्रेम, स्वयंशिस्त, शारीरिक व मानसिक सामर्थ्य, त्यांची वीरवृत्ती हे नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहिली. या पराक्रमी सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. चला तर मग आपल्या उपस्थित असलेल्या अशाच पराक्रमी वीरांची मनोगते जाणून घेऊया. आपले पहिले गेस्ट ऑफ ऑनर आहेत लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा. त्यांच्याबद्दल मी थोडीशी माहिती देतो. सेना मेडल रिटायर्ड आहेत, गॅलंट्री अवॉर्ड विनर, बॅटल इंज्युअर्ड, स्पीकर, कॉर्पोरेट ट्रेनर, ॲक्टर, इन्फ्लुएन्सर, रायटर, पोएट. भारतीय हवाई दलात प्रथम एअरमन म्हणून आणि नंतर आर्मीमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. काश्मीरमधल्या एका मोहिमेदरम्यान एका दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांना त्यांचा मृत्यू साक्षात जवळ येताना दिसला आणि हताश प्रयत्नात दहशतवाद्यांवर गोळ्या झाडतच ते बाहेर पळत सुटले. त्यानंतरच्या घनघोर लढाईत त्यांनी एकट्याने 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला. पण मित्रांनो, एक गोळी सिन्हा साहेबांचा जबडा, गळा आणि मानेलाही फाडून गेली. जाको राके साया मार सके ना कोय. ईश्वरी कृपेमुळे ते वाचले, परंतु मृत्यूच्या जवळच्या अनुभवाने त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांना त्याच्या सर्जनशील बाजूचा शोध घेण्यास प्रवृत्त केले. आज ते आपल्या लेखनातून, आपल्या कवितेमधून, आपल्या बोलण्यातून नेहमी व्यक्त होत असतात. लष्करातील त्यांच्या अनेक कर्तव्यांपैकी काश्मीरमधील तीव्र दहशतवादाविरोधी लढाई ही देखील त्यांची एक कर्तव्यपूर्ती होती. त्या लढाईतील शौर्यामुळे 6 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल त्यांना सेना पदक हा शौर्य पुरस्कार मिळाला. या पराक्रम दिवसानिमित्त त्यांचा अनुभव आणि त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी त्यांना करतो. मी ओव्हर टू लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा प्लीज. वंदे मातरम. देवी और सज्जनों, बहुत बहुत नमस्कार. नेताजी सुभाष चंद्र बोस के जन्म की आज जयंती है और इसी उपलक्ष्य में आज हम उनकी बात करेंगे. मैं भी उन्हीं की बात करूंगा, लेकिन उससे पूर्व मैं ये बताना चाहता हूं कि किसी भी ऐतिहासिक घटना की या किसी भी ऐतिहासिक व्यक्ति की के बारे में हम जानने का जब हम प्रयास करते हैं तो वो इस ध्येय से करते हैं, क्योंकि अन्यथा तो हम करते नहीं है. कोई ना कोई तो कारण होना चाहिए और वो पावन ध्येय होना चाहिए. तो उसके पीछे पावन ध्येय ये होता है कि हम उस इतिहास की घटना या उस ऐतिहासिक व्यक्ति के जीवन से कुछ सीखें, और वो सीखे इसलिए कि वो आज हमारे वर्तमान और भविष्य में किस प्रकार से वो प्रासंगिक होगा, इसलिए हमें उसका जो है अवलोकन करना चाहिए. और मैं आज नेताजी सुभाष चंद्र बोस की जीवन का अवलोकन उस दृष्टिकोण से करूंगा कि किस प्रकार से वो आज हमारे वर्तमान और वर्तमान से भी ज्यादा भविष्य के बारे में वो किस प्रकार से प्रासंगिक है. भविष्य की बात करूं तो 2047 में हम पूरे देश ये स्वप्न देख रहे हैं कि हम लोग एक विकसित देश होंगे. आप सब लोग जानते हैं ये बात. और यहाँ पर जो युवा हैं, बच्चे हैं, विशेषकर आप इस बात को ध्यान से बांध कर रख लीजिए, क्योंकि 2047 में इस देश के कर्णधार आप होंगे. तब आपकी आयु शायद 40-45 से ऊपर होगी, यानी कि अर्थात कि उस समय आप अपने अपने क्षेत्र के सबसे अनुभवी व्यक्ति होंगे, सबसे ज्यादा ज्ञानी व्यक्ति होंगे
आपको सबसे ज्यादा उस वक्त का एक्सपीरियंस होगा, आप अपने अपने क्षेत्र का नेतृत्व कर रहे होंगे। अर्थात ये कि उस समय जब 2047 में ये देश बाकी सारे देशों को पीछे छोड़ता हुआ सबसे आगे सबसे ऊपर जा रहा होगा, तो उसको ले जाने वाले कंधे आपके होंगे। इस बात का बोध आपको होना चाहिए। सुनने में बहुत अच्छा लगता है कि हम सबसे आगे निकल जाएंगे। हलवा है क्या? It's going to be a bloody tough battle, let me tell you, all these young kids who are here. तो अगर आप ये सोच के बैठे हैं कि जीवन पार्टी होगी, सॉरी, मैं आपकी पार्टी खत्म कर रहा हूं। तो यहां से तो लड़ाई शुरू होती है। पूरी दुनिया आपको आसानी से ऐसे ही नहीं आगे चले जाने देगी। आप सोच भी नहीं सकते, कल्पना भी नहीं कर सकते हैं किस प्रकार के प्रपंच आपके खिलाफ, भारत के खिलाफ चले जाएंगे। आपको लड़ना होगा। अगर आप सोचते हैं कि आगे बढ़ने के लिए मैं सिर्फ मेहनत करूंगा, परिश्रम करेंगे ईमानदारी से और आगे निकल जाएंगे, तो ये आपकी भूल है। मेहनत और ईमानदारी से परिश्रम सिर्फ 20% है, क्योंकि बाकी जो है ना, जैसे कोई होता है ना खेल के मैदान में, अगर मेहनत ईमानदारी से कोई दौड़ रहा है तो वो जीत जाएगा, क्योंकि खेल के मैदान में नियम होते हैं। रेस में दाएं वाला बाएं वाला आपको तंग नहीं कर सकता है। अगर आप दौड़ रहे हैं तो दौड़ रहे हैं। लेकिन देवी और सज्जनों और खासकर यहाँ पर जितने बैठे युवाओं हैं और अगर बच्चे हैं, आपको चेता दूं कि राष्ट्रों और सभ्यताओं की दौड़ में जब आप दौड़ेंगे तो यहाँ पर कोई नियम नहीं होंगे। इट्स गोइंग टू बी फ्री फॉर ऑल गेम। पूरी दुनिया हर वो घृणित और विकृत चाल चलेगी आपको यहाँ पर धराशायी करने के लिए, समाप्त करने के लिए। तो ना सिर्फ आपको स्वयं मेहनत और ईमानदारी से आगे बढ़ना होगा, बल्कि इन सारे जो आपके ऊपर आक्रमण होंगे चारों तरफ से, इनसे भी झेलना होगा। और उनसे ज्यादा वो आक्रमण होंगे। और किसी भी खिलाड़ी को गिराने का एक तो तरीका ये है कि उसके चारों तरफ से उसके ऊपर तंग करो, उसको पकड़ो, अड़ंगी लगाओ या जो मर्जी करो, आक्रमण करो, गिरा दो। दूसरा ये जो खिलाड़ी है भारतवर्ष, जो 2047 की तरफ आगे बढ़ रहा है, ये है कौन? 140 करोड़ लोग। दूसरा तरीका यह है कि इन 140 करोड़ लोगों को आपस में कंफ्यूज कर दो, आपस में लड़वा दो, इनकी मति भ्रष्ट कर दो। क्योंकि जब नाज मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है। तो प्रयास ये किया जाएगा कि हम सबका विवेक ही नष्ट हो जाए। मैं ये सब लेकर चलूंगा आपको, नेताजी किस प्रकार से बता के गए थे वहां पर लेके आऊंगा। तो उसके बाद क्या है, लेकिन जब भी ऐसा कुछ होता है, और खासकर जो युवा बच्चे हैं, आप ये बात मान के चलिए कि आप बहुत बहुत भाग्यशाली हैं, क्योंकि भारत के बहुत ही इतिहास के महत्वपूर्ण मोड़ पर आपके हाथ में इस देश का कारोबार आने वाला है। और हर 100-150 साल, 70, 75, 100, 150, 200, 250 वर्षों के बीच एक ऐसा समय आता है कि भारत के कालखंड में जब ये राष्ट्र इतिहास के ऐसे निर्णायक मोड़ पर होता है, और उस समय की जो पीढ़ी होती है उसके हाथ में ये अवसर होता है कि वो इस राष्ट्र का या तो सौभाग्य बन जाए या दुर्भाग्य बन जाए। पिछली बार जो ये मौका था वो तब था जब ये राष्ट्र स्वतंत्रता का संग्राम लड़ रहा था। उस समय भी कुछ लोग थे जो इस देश का सौभाग्य बन गए, और कुछ लोग थे जो इस देश का दुर्भाग्य बन गए। अगर आपने सुना है कि भारत के स्वतंत्रता संग्राम में किसी ने नारा दिया, अंग्रेजों भारत छोड़ो, और अंग्रेज चले गए। अगर आपने ऐसा सुना है और अगर आप सोचते हैं कि ये सत्य है, तो आप गलत समझते हैं। किसी के ऐसे कहने से कोई यहाँ पर भारत छोड़कर नहीं गया। अंग्रेज भारत छोड़ के तब गए थे जब किसी ने खून की बात की थी। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। सुना तो होगा आपने। अंग्रेजों ने जब ये सुना तो उनके खून जम गया, क्योंकि वह जानते थे कि ये आदमी खून मांग तो रहा है अपने देशवासियों का, लेकिन खून की नदियां बहाएगा हमारा, जानते थे। और जब यह आदमी उठकर चला और इसने पूरे देश को प्रेरित कर दिया, चेतना का ऐसा संचार किया, तो अंग्रेजों के हाथ पांव फूल गए, उनके खून जम गए, और उन्होंने निर्णय लिया कि भारत छोड़कर चले जाएं और हमारा देश स्वतंत्र हो गया। और आप कहेंगे कि ऐसा क्या है जो इनका नाम सुनते ही उनका खून जो है जम गया अंग्रेजों का? ऐसा क्या था सुभाष चंद्र बोस में? तब इसको समझाने के लिए मैं नेताजी सुभाष चंद्र बोस के जन्म से पूर्व 40 वर्ष पूर्व की घटना पर आपको ले चलता हूं। सन 1857 का जो क्रांति थी उसके बारे में आपने सुना होगा।
पूरे देश में मेरठ, दिल्ली, प्रयागराज, बिहार, झांसी, बरेली, लखनऊ, कानपुर, चारों तरफ भारत के रणबांकुरों ने, योद्धाओं ने अंग्रेजों के दांत खट्टे कर दिए थे। इतना कत्लेआम मचाया था कि अंग्रेजों के हाथ पांव फूल गए थे। वो यहाँ पर मैं खुद बता रहा हूं कि मैं झांसी आर्मी में पोस्टेड था 2 साल, और जब भी वहां पर मेरा मूड ऑफ होता था, तो मूड जब अच्छा बनाना होता है तो अक्सर लोग इस तरह के किसी बाग में जाते हैं या फिल्म देखते हैं या कोई ऐसी जगह जाते हैं जहां मनोरंजन हो। आप जानते हैं मैं कहां जाता था जब भी मेरा मूड ऑफ होता? झांसी के कैंटोनमेंट में कब्रिस्तान है, मैं वहां जाता था और वहां पर अंग्रेजों की कब्रें लगी हुई थी, हजारों में उनके नाम लिखे थे, और वहां जाकर मुझे इतना अच्छा लगता था कि हमारे देश के रणबांकुरों ने इन अंग्रेजों के गले काट के यहाँ पर लाइन लगा दी। बहुत अच्छा लगता था। और मैं जानता हूं इतिहास में, मैं देखता था कि इतिहास में इसका उतना तो वर्णन है नहीं। मैं ये बताना इसलिए चाह रहा हूं कि इतिहास में वो कहीं नहीं बताया गया कि किस प्रकार से 1857 में हमारे देश के शूरवीर योद्धाओं ने, लोगों ने अंग्रेजों को कूट कूट के मारा था, काट काट के फेंक दिया, पूरी तरह से लगभग हर मोर्चे पर उनको परास्त कर कर सब कुछ समाप्त कर दिया था। अंग्रेजों के पांव उखड़ गए थे, वो यहां से बोरिया बिस्तर बांध कर जाने की तैयारी कर चुके थे। तो आप सोचेंगे तो फिर अगर ऐसा हो गया तो 1857 में ही हमें स्वतंत्रता क्यों नहीं मिली? उसके लिए ये बताता हूं कि जब ऐसा कोई संग्राम होता है तो उसके कई चरण होते हैं। अब इसकी तुलना के लिए मैं आपको सन 71 की लड़ाई में ले चलता हूं। 71 की लड़ाई में जब हमारे सैनिक घुसे, मोर्चा दर मोर्चा विजय प्राप्त करते गए, गांव दर गांव उन पर परास्त करते चले गए, उसके बाद नगर दर नगर होते चला गया। उसकी योजना बना रहे थे ऊपर के हमारे सैनिक अधिकारी, जनरल अरोरा थे, फील्ड मार्शल मानेकशॉ, उनका नाम सुना है, वो लोग इसका संचालन कर रहे थे, प्लान बना रहे थे कि एक मोर्चा जीता तो आगे क्या करना है, उसको जीता तो आगे क्या करना है। पूरी योजनाबद्ध तरीके से रणनीति बन रही थी, और उसको करते 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 अंततः ढाका पहुंचे और समाप्त कर दिया। बांग्लादेश स्वतंत्र हो गया। 1857 में मोर्चों की लड़ाई तो हमारे सब योद्धाओं ने, शूरवीरों ने जीत ली थी, लेकिन उसके आगे क्या करना है उनको बताने वाला कोई नहीं था। मुख्य काम कर चुके थे, हम भगा चुके थे। वास्तविकता ये थी, यहां पर जितने अंग्रेज थे वो तो अपना बिस्तरा बांध चुके थे, लेकिन तब फिर बाहर से फिर अंग्रेजों ने उधर से फिर नए लोगों को भेजा, और उन्होंने देखा कि यार इन्होंने ये तो लड़ाई लड़ी, इसके आगे बढ़ ही नहीं रहे ये लोग, तो दिल्ली की तरफ कूच तो करना पड़ेगा। हर जगह पर परास्त कर दिया, अब मुख्य सत्ता जहां पर थी वहां दिल्ली की तरफ जाना तो पड़ेगा। ये योजना बचाने वाला कोई नहीं था, इनको कोऑर्डिनेट करने वाला कोई नहीं था, इनको एक सूत्र में पूरे राष्ट्र में जो है संचार जो है नेतृत्व का, प्रेरणा का स्रोत बनने वाला कोई नहीं था। और इसीलिए पूरी तरह से परास्त करने के पश्चात भी, अंग्रेजों पर विजय प्राप्त करने के पश्चात भी 1857 की जो हमारा जो रक्त बहाया था हमारे योद्धाओं ने, लोगों ने, वो स्वतंत्रता तक फलीभूत नहीं हो सका। लेकिन अंग्रेज समझ गए, अंग्रेज दो चीज समझ गए। अंग्रेज दो चीज ये समझ गए कि एक, उन्होंने शुक्र मनाया अपने जो भी जिस भी भगवान को, वही में उनकी आस्था थी कि हे भगवान, धन्य है जो इस बार ऐसा कोई व्यक्ति नहीं था जो इन सबको बता सकता था, गाइड कर सकता था, मोटिवेट कर सकता था, कम्युनिकेट कर सकता था, पूरी प्लानिंग बना सकता था। ऐसा कोई है नहीं, भगवान न करे भविष्य में ऐसा कोई व्यक्ति पैदा हो जाए भारत। नेताजी के जन्म होने के 40 वर्ष पूर्व नेताजी का भय अंग्रेजों के मन में बैठ चुका था कि जब भी ऐसा कोई व्यक्ति आएगा तो हमारा क्या हाल होगा। वो तभी समझ गए थे। और दूसरा, उन्होंने ये समझ लिया था कि अगर भारत पर शासन करना है तो यहाँ के जो हमारे जो भारत के सिपाही हैं, इनको किसी भी प्रकार से जो है स्वतंत्रता संग्राम में स्वतंत्रता का भाव से इनको दूर रखना है। तो उन्होंने जो कुछ किया, कुछ दमन किया, कुछ दबाया, कुछ उनको कुचला, मारा, और कई बाकी जगहों पर बाकी सिपाहियों को जो है बहलाकर फुसलाकर किसी तरीके से उनका मन बहलाकर रखे रहे। समय बीतता रहा, समय आगे बढ़ता चला गया, और उसके बाद हमारे भारत के सिपाहियों ने भी सोचा कि उसके बाद जब एक समय आया, उन्होंने देखा कि यहाँ पर एक लहर चल पड़ी है हमारे देश में, धीरे धीरे चलने लगी कि स्वतंत्रता संग्राम की लड़ाई का नेतृत्व कुछ ऐसे लोगों के हाथों में आ गया जो अहिंसा में विश्वास रखते थे। अब जब अहिंसा में विश्वास रखते थे तो अब भारत का सिपाही जो था
वो तो बिल्कुल ही इस पूरे स्वतंत्रता संग्राम के इक्वेशन से बाहर हो गया। क्योंकि सिपाही अगर लड़ेगा अभी तो वो तो शस्त्र से लड़ेगा, और वो देख रहा था कि भारत ने जो मार्ग चुना है वो अहिंसा का है, तो मेरा तो कोई रोल है ही नहीं। और दूसरा ये कि उनको लगा कि हाँ कुछ बातचीत तो हो रही है, कुछ आंदोलन से हो रहे हैं, कुछ लोग अंग्रेजों भारत छोड़ो की बात कर रहे हैं, तो ठीक है। एक तो जिस प्रकार की लड़ाई है, जो नैरेटिव है अहिंसा का, उसमें हम फिट बैठते नहीं और कुछ लोग तो कर ही रहे हैं, तो हमारा रोल तो बिल्कुल ही खत्म हो गया ना। एग्जैक्टली व्हाट द ब्रिटिशर्स वांटेड, ये एग्जैक्टली वही था जो अंग्रेज चाहते। और उसके बाद क्या हुआ, पहला विश्व युद्ध हुआ। पहले विश्व युद्ध में यहाँ पर ये लोग जो अहिंसा के पुजारी हमारे नेता थे, जिन्होंने हमारे भारत के सिपाहियों को कहा था कि हम अहिंसा में विश्वास करते हैं, कभी भी अंग्रेजों की तरफ बंदूक नहीं उठाओगे, अंग्रेजों के विरुद्ध नहीं लड़ोगे, ये इनको कहा था। और उन्हीं सारे सिपाहियों को इन्हीं अहिंसा के पुजारियों ने कहा कि प्रथम विश्व युद्ध में अंग्रेजों की तरफ से लड़ो। अंग्रेजों के विरुद्ध लड़ने से मना किया, और अब बोला अंग्रेजों की तरफ से लड़ो। और आप जानते हैं कितने सिपाही यहां से गए, 15 लाख आदमी इस देश से गए। आपको अगर थोड़ा सा अनुमान लगाना है तो आज भारत की तीनों सेनाओं का मिलाकर उतना ही संख्या है, 15 लाख के करीब है। उतने लोग यहां से भारत के आदमी गए थे, 15 लाख। और जानते हैं कितने लोग वहां पर वीर गति को प्राप्त होकर आए थे? 70,000 लोग अंग्रेजों की तरफ से लड़ने के लिए जो गए थे, वीर गति को प्राप्त होकर आए थे 15 लाख में से। और घायलों की तो बात ही छोड़ी। अब ये 70,000 की जो संख्या है, इसकी भी तुलना आपको दे देता हूं, जिसको आपको समझ में आ जाए कि हाउ बिग और स्मॉल दिस नंबर इज। स्वतंत्रता के पश्चात से आज तक भारत की जो तीनों अंगों की सेनाओं में जितने लोग वीर गति को प्राप्त हुए हैं, उसकी संख्या 26,000 है। और सिर्फ पहले विश्व युद्ध में हमारे देश में अंग्रेजों की तरफ से हमारे नेताओं ने 70,000 लोगों को सुहा कर दिया, ये संख्या। अब उसके बाद क्या हुआ, तब तक ये, और साथ में दूसरा भी बता दूं, द्वितीय विश्व युद्ध में 33.5 लाख आदमी भेजे गए थे, जिसमें से 87,000 लोग जो वीर गति को प्राप्त होकर आए थे अंग्रेजों की तरफ से लड़ने के लिए। और द्वितीय विश्व युद्ध के कारण ही यहाँ पर बंगाल से सारा जमान, भारत से सारा अनाज भेज दिया गया था, तो यहाँ पर भयानक अकाल पड़ा था, जिसमें कि कुल जो है 30 लाख आदमी अकाल में मर गए थे। तो मैं सिर्फ पहला विश्व युद्ध, दूसरा विश्व युद्ध और अकाल की बात कर रहा हूं। 31.5 लाख लोग मारे चले गए थे, और बाकी जितने हैं, भगत सिंह, राजगुरु जैसे लोग, जितने लोगों को, ऐसे ना जाने कितने लोगों को फांसी पर चढ़ाया गया, जो जलियांवाला बाग में लोग मर गए, 10,000 आदमी तो अंग्रेजों ने झांसी में मार दिए थे। इन सब तथ्यों का शायद आपको पता नहीं होगा। आप पता नहीं कितनी ही बड़ी ये संख्या है, जितने लोगों ने हमारे देश में, इस देश की स्वतंत्रता के लिए अपने प्राणों की आहुति दे दी। एंड समवन वांट टू बिलीव अस दैट बिना हिंसा के हमें आजादी मिल गई। हेलो, व्हाट आर वी टॉकिंग लेडीज एंड राइट। अब प्रथम विश्व युद्ध के बाद 3 साल बाद हमारे नायक सुभाष चंद्र बोस एंट्री लेते हैं। तब ये 24 साल के युवा थे, तेज इतना, प्रताप इतना कि एंट्री लेते ही इतने लोकप्रिय हुए कि 1938 में ये जब ये एंट्री की, तो इन्होंने भी वही देखा कि स्वतंत्रता संग्राम चल रहा है, कुछ लोग हैं, कुछ नेता है आगे, वो एक चल रहे हैं, अहिंसावादी आंदोलन चल रहा है, उन्होंने उनका सम्मान किया। उन्होंने भी देखा युवा थे, उन्होंने विश्वास किया, और वो भी उनके पीछे चले गए। लेकिन उनमें तेज इतना था, प्रताप इतना था, इतने ओजस्वी थे कि उसी आयु में 1938 में वो कांग्रेस के अध्यक्ष चुन लिए। और उसके बाद वो इतने पॉपुलर हो गए, अगले साल गांधी और नेहरू के विरोध के पश्चात 1939 में फिर से अध्यक्ष चुन लिए। इतना इनमें जो तेज था, प्रताप था, इतना इनका लीडरशिप था, इनका ओजस्वी थे, इतना था। और लेकिन उसके बाद क्या हुआ, अब जब द्वितीय विश्व युद्ध शुरू हुआ और अंग्रेजों ने भारत की से जो लोग मांगे, जो मैंने बताया आपको, तो नेताजी सुभाष चंद्र बोस को अब तक जो है, वो जो 2 बार अध्यक्ष रहे, तो उनको ये थोड़ा थोड़ा समझ में आने लग गया था कि भाई ये अहिंसा वहिंसा से कुछ होगा नहीं। वी विल हैव टू गेट इट स्ट्रेट मैन, वी कांट बी टेकिंग दिस टू लॉन्ग। और वो अधीर हो रहे थे कैसे स्वतंत्रता ले ली जाए।
और जब द्वितीय विश्व युद्ध में हमारे देश के जो बड़े नेता थे जिन्होंने कहा कि भाई हम सेना भेजेंगे, इन्होंने उनसे एक प्रस्ताव कहा, ये स्वर्णिम अवसर है स्वतंत्रता लेने का, कि भाई जब इतने लोग 33.5 लाख लोग हमारे जा ही रहे हैं और न जाने कितने लोग प्राणों की इतनी आहुति देंगे इन अंग्रेजों के लिए, तो कम से कम इसके बदले में इनसे एक शर्त तो रखी जाए कि 6 महीने के अंदर आप हमें स्वतंत्र कर दीजिए भाई, हम आपकी लड़ाई में आपका साथ दे रहे हैं, अपने देशवासियों का खून दे रहे हैं, इतने सारे लोग दे रहे हैं। हमारे देश के तथाकथित उन स्वतंत्रता संग्राम के उन नेताओं को ये बात अच्छी नहीं लगी। अरे तो क्या हुआ, इसके बदले हम आजादी कैसे मांग सकते? उनको ये बात न सिर्फ अच्छी नहीं लगी, बहुत बुरी लगी। वो इतनी बुरी लगी कि उन्होंने नेताजी सुभाष चंद्र बोस को कांग्रेस से निकाल के फेंक दिया। कांग्रेस से निकाल के फेंक दिया। और अंग्रेज नेताजी सुभाष चंद्र बोस जब आए थे भारत के स्वतंत्रता संग्राम के जो मंच पर, तब ही से उनको वो 1857 वाला खौफ नेताजी सुभाष चंद्र बोस में दिखने लग गया था। 1857 में हम जिस काल्पनिक व्यक्ति से डर रहे थे, लगता है इसमें ये सारे गुण हैं। लेकिन तब उन्होंने कहा कि ठीक है, बड़े बड़े नेताओं के अंदर है, ये काबू में रहेंगे, ये तो चलने दो। लेकिन जब कांग्रेस के वो बाहर निकल दिए गए, उन्होंने देख लिया कि अब तो ये इनके काबू के बाहर जा चुका है, अब ये आदमी बहुत ही खतरनाक है, ये आदमी अकेला काफी है, हम पूरी ब्रिटिश साम्राज्य को गिराने के लिए, आप माने मैं मानूं, पूरा भारत माने ना माने, अंग्रेज जानते थे ये अकेला 1 मैन आर्मी है। 11 बार इस आदमी को जेल भेज चुके थे वो नेताजी को, 11वीं बार जब निकले तो उन्होंने नजर बंद कर दिया। वो जानते थे, वो खौफ खाते थे इस व्यक्ति से। लेकिन जितना उन्होंने सोचा था नेताजी के बारे में, नेताजी क्या ऐसा है ना, अंग्रेजों की सोच जहां तक थी, नेताजी की सोच उससे आगे शुरू होती। तो ना सिर्फ वो नजरबंदी से निकल गए, बल्कि पूरे देश से, भारत से भी बाहर। फिर भी अंग्रेजों ने राहत की सांस ली कि चलो यार, भारत से ही निकल गया, अब क्या करेंगे, अब तो कुछ कर ही नहीं सकता, जब राष्ट्र में कुछ नहीं कर पाए तो बाहर जाके क्या करेंगे ये, और यहाँ पर तो हमारे लोग हैं ही, ये स्वतंत्रता अहिंसा के पुजारी लोग हैं, इन्हीं से हम डील करते रहेंगे, अब इन्हीं का प्रभाव रहेगा। नाउ ही इज टोटली इनइफेक्टिव। वंस अगेन जहां से उनकी सोच खत्म होती है, उसके आगे नेताजी की शुरू होती है। नेताजी बाहर जाते हैं और बाकी सारे देशों से मिलते हैं, उनके लीडर से मिलते हैं, रणनीति बनाते हैं, वहां पर पूरी योजना बनाते हैं और एक पूरी कल्पना करते हैं, और आजाद हिंद फौज का गठन कर यहाँ पर वापस आते हैं। और 21 अक्टूबर 1983 को आजाद हिंद सरकार की घोषणा कर दी उन्होंने। अगर आपने सुना है कि भारत के पहले प्रधानमंत्री कौन है, अगर सिर्फ इतना कोई प्रश्न पूछे तो उत्तर है नेताजी सुभाष चंद्र बोस। 21 अक्टूबर 1943 को भारत के पहले अविभाजित भारत के पहले प्रधानमंत्री बन चुके थे वो सरकार। उसके बाद क्या होता है, वो अपनी सेना लेकर 1944 में भारत की पूर्वी सीमा पर आकर हमला कर देते हैं और अंग्रेजों के हाथ पांव फूलने लग जाते हैं। ना सिर्फ अंग्रेजों के हाथ पांव फूलने लग जाते हैं, इस देश में भी कई लोगों के हाथ पांव फूलने लग गए। जब हमारा खेल खत्म हो जाएगा भाई, ये बंदा आप सबकी बोल फाड़ेगा। अब उनके खिलाफ जो था, ये जब चल ही रहा था, लेकिन तभी एक दुर्भाग्यवश एक घटना होती है 15 अगस्त 1945, क्योंकि नेताजी जो थे जापान की सेना के साथ आए थे, उनकी मुख्य शक्ति जो थी जापान थी, और 15 अगस्त 1945 को जापान के ऊपर, नागासाकी हिरोशिमा के ऊपर जो है परमाणु बम गिरा दिया जाता है। जापान जो है पराजय स्वीकार कर लेता है और युद्ध से बाहर चला जाता है। अब नेताजी तो जापान के भरोसे ही थे। अब एक बार फिर जब ऐसा होता है तो एक बार फिर अंग्रेज सोचते हैं, और भारत में भी कुछ लोग जो उनसे डर रहे थे, वो सब फिर राहत की सांस लेते हैं कि जब जापान ने सरेंडर कर दिया, सेना ही उन्हीं की थी, तो नेताजी का गेम ओवर। वंस अगेन जहां तक सब लोग सोचते हैं, नेताजी उसके आगे शुरू करते हैं। उन्होंने ये प्रश्न तो था ही नहीं नेताजी के मन में कि युद्ध करूं कि ना करूं, वो तो निश्चित था युद्ध तो चलेगा, युद्ध तो करूंगा मैं, बस सोच ये रहे थे कि अब कैसे करूं। तो उन्होंने उपाय सोचा कि ठीक है, जापान गया कोई बात नहीं, मैं सोवियत संघ जाता हूं, सोवियत संघ को लेके आऊंगा। और इसी योजना के साथ वो 18 अगस्त 1945 को
यहां से सोवियत संघ के लिए जहाज पकड़ते हैं और उसके बाद वो हवाई जहाज दुर्घटनाग्रस्त हो जाता है। दुर्घटनाग्रस्त हो जाता है देवी और सज्जनों, अंतिम। लेकिन और नेताजी है उस समय के लिए सीन से आउट हो जाते हैं। लेकिन ऐसा है कि जब वो हो गए सीन से तो खत्म हो गए, लेकिन तब तक जाते जाते इस देश के लोगों में, खासकर यहाँ की सेनाओं में, तीनों अंगों में वो इतनी आग लगा चुके थे, इतनी चेतना जगा चुके थे कि यहाँ सबने विद्रोह करना शुरू कर दिया। नेताजी के ना होते हुए भी उनके द्वारा लगाई गई आग की ताप इतनी भीषण थी कि अंग्रेज इस देश को स्वतंत्र कर छोड़कर जाने का निर्णय ले लेते। और ये बात मैं नहीं कह रहा हूं, ये बात आप सुन सकते हैं, जाकर आप इंटरनेट पे देख लीजिए, बीबीसी के उसमें हमारे डॉक्टर बाबा साहब भीमराव अंबेडकर ने उनके इंटरव्यू में कहा है, उनकी वाणी है, यूट्यूब पर जाकर आप सुनिए कि उन्होंने भी कहा है कि अंग्रेज जो गए किस कारण से गए। उन्होंने कहा अंग्रेज यहां से गए हैं तो सिर्फ और सिर्फ नेताजी सुभाष चंद्र बोस के डर से गए। और जब ब्रिटेन की वो पार्लियामेंट जिसने की पास किया था भारत की स्वतंत्रता का प्रस्ताव, उस समय वहां के प्रधानमंत्री थे जो क्लीमेंट रिचर्ड एटली। बाद में स्वतंत्र होने के पश्चात वो यहाँ पर आए थे, बंगाल के गवर्नर के हाउस में रुके हुए थे, उनका आतिथ्य स्वीकार कर रहे थे। वहां पर बंगाल के गवर्नर ने उनसे एक प्रश्न पूछा कि आप उस समय प्रधानमंत्री थे जब ब्रिटेन ने इस बात का निर्णय लिया कि हमें देश छोड़ना है, तो आपने किस वजह से निर्णय लिया था? उन्होंने भी कहा सिर्फ एक नाम, सुभाष चंद्र बोस। Actually speaking, ladies and gentlemen, देवियों और सज्जनों, बच्चों और युवाओं, आज के बाद अगर याद रखना, अगर कोई एक नाम लेना है जिसके कारण आपको लगता है कि जिसके कारण ये देश स्वतंत्र हुआ था, तो वो एक नाम नेताजी सुभाष चंद्र बोस और कोई नहीं है। अब नेताजी की जब मृत्यु हुई है उसके पीछे 3 कहानियां हैं। उन 2 कहानियों के अनुसार तो नियति ने लिखा था कि उनकी मृत्यु भारत के बाहर किसी विदेशी धरती पर हो, लेकिन जो तीसरा है उसमें वो तीसरा जो मार्ग था उसका चयन तीसरी कहानी के अनुरूप नेताजी ने चुना था, वो मार्ग कि वो वापस इस देश के अंदर आएंगे। इस देश के अंदर आएंगे इसलिए नहीं कि यहाँ पर आके वो अपनी महानता के लिए कुछ कहे, कोई सम्मान चाहिए लोगों के साथ, उनको रिकॉग्निशन चाहिए, नाम चाहिए, ऐसा कुछ नहीं, कोई पद नहीं, कोई पदवी नहीं, कोई धन नहीं, कुछ नहीं चाहिए थे। वो सिर्फ एक ध्येय से आए थे यहाँ पर कि मैं वापस आऊंगा, यहाँ पर गुमनाम होकर इस देश की हवा में, इस देश की वायु में, इस देश की मिट्टी पर अपना पूरा जीवन गुजारूंगा। मैं बाकी के जीवन की सारी सांसें भारत के वायु की लेना चाहता हूं और अंतिम सांस इसी देश की भारत की मिट्टी पर तोड़ना चाहता हूं, और यही उन्होंने किया। ये देवी और सज्जनों नेताजी की कहानी थी। इसी के साथ मैं आज समाप्त करता हूं कि उनका क्या योगदान था। धन्यवाद। जय मां भारती। नेताजी सुभाष चंद्र बोस की, नेताजी सुभाष चंद्र बोस की, नेताजी सुभाष चंद्र बोस की जय मां भारती। हाउ इज द जोश? खूप कणखर असं व्यक्तिमत्व, तरी सुद्धा मुलायम, आणि कविता आणि ते लेखन सुद्धा करतात खूप छान छान। आपला दुसरा गेस्ट ऑफ ऑनर असं म्हणता येईल की श्रीमती प्रतिभा भट या नायक शहीद सुधाकर नामदेव भट यांच्या वीर नारी। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भूमिपुत्र सुधाकर भट हे 1984 मध्ये सैन्य दलात दाखल झाले। मराठी लाईफ इन्फंट्री सेंटर बेळगाव येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून जम्मू, राजस्थान, सिक्कीम, श्रीनगर, पंजाब येथे तब्बल 17 वर्ष 294 दिवस देशसेवा करत असताना ऑपरेशन रक्षक मध्ये अतिरेकी हल्ल्यामध्ये ते शहीद झाले। ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन सॅवेज, ऑपरेशन रायनो अशा प्रकारच्या खूप साऱ्या गुप्तचर ऑपरेशन यंत्रणेत तब्बल 12 वर्षे राहून सैन्याची महत्त्वपूर्ण कामे त्यांनी केली। त्यासाठी त्यांना मरणोत्तर सेना मेडल देऊन विशेष सन्मान करण्यात आला। त्यांना आपल्या सैन्य सेवेत असताना विदेश सेवा मेडल, हाय अल्टिट्यूड मेडल, 9 इयर्स लॉन्ग सर्व्हिस मेडल, स्पेशल सर्व्हिस मेडल, 58 इंडिपेंडन्स एनिव्हर्सरी मेडल, सेना मेडल इत्यादी मेडल्स देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते। त्या काळी कारगिल युद्ध भारताने जिंकल्यानंतर बरेच आतंकवादी हल्ले झाले।
त्या आतंकवादीचा सामना करण्यासाठी ऑपरेशन रक्षक चालू होते. सुधाकर भट ज्या सैन्य तुकडीमध्ये काम करत होते ते त्या तुकडीचे प्रमुख म्हणून होते. सैन्य पेट्रोलिंगसाठी गेले असता अचानकपणे आतंकवादींचा हल्ला झाला. हल्ला केलेले आतंकवादी जवळजवळ 70च्या संख्येत होते आणि आपल्या तुकडीतील सैन्य केवळ 22 होते. त्या आतंकवादीचा सामना करतानाच गोळीबारात आपल्या तुकडीतील 6 जण धारातीर्थ होऊन शहीद झाले. तसेच बरेच आतंकवादी सुद्धा मारले गेले. सुधाकर भट यांच्या पाठीमागून झालेल्या गोळीबारात जवळजवळ 18 गोळ्या कमरेच्या खालील भागास लागल्या होत्या आणि ते शहीद झाले. असे हे आपले शहीद सुधाकर भट आणि त्यांच्या वीर नारी श्रीमती प्रतिभा भट यांना मानाचा मुजरा. वीर माता ज्योती राणे. गुरेज जम्मू काश्मीर मधील भाग आपल्या सगळ्यांचाच माहितीचा आहे, कारण 6 वर्षापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्येच पाकिस्तानी अतिरेक्यांची घुसखोरी रोखताना मेजर कौस्तुभ राणे हे याच भागात शहीद झाले. त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना सैन्याकडून सेना मेडल तर महाराष्ट्र सरकारकडून गौरव पुरस्काराने त्यांनी सन्मानित करण्यात आले. श्रीमती ज्योती राणे यांची तब्येत ठीक नसल्याने ते इच्छा असूनही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही, पण त्यांनी आपल्याला शुभेच्छा पाठवल्या आहेत. प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनच्या टीमने त्यांना सदिच्छा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. या वीर मातेने आपल्या शहीद मुलाला एक कविता समर्पित केली आहे. ती सर्व आपल्या वीर जवानांसाठी सुद्धा लागू आहे. वीर मातेने दिलेली ही कविता सादर करण्याची विनंती मी श्रीमती पल्लवी जोशी यांना करतो. श्रीमती पल्लवी जोशी. देखणे ते जीवन तवजे राष्ट्रसेवे अर्पिले. देखणे ते जीवन तवजे राष्ट्रसेवे अर्पिले. मोल करण्या येन त्याचे उणीही पडती शब्द फुले. राष्ट्ररक्षण वसा घेतला. राष्ट्ररक्षण वसा घेतला. निश्चिंततेचा त्याग केला. देशप्रेमा महत्व देता सुखोपभोगाचा मोह कुठला. तहान भुकेची पर्वा नाही. तहान भुकेची पर्वा नाही. थंडी उन्हाचे वार झेलले. क्षणोक्षणी शत्रूचा धोका. कठीण आव्हान सहज पेलले. अंतरीची मम मातृ ममता. अंतरीची मम मातृ ममता खंबीर करते आज तिजला. तव शौर्याचा तव धैर्याचा सार्थ विश्वास आहे मजला. यशस्वितेची मौक्तिक माला. यशस्वितेची मौक्तिक माला लाभो सुयश चिंतिते. धन्य माझी कुस आज अन धन्य माझे जीवनते. धन्य माझी कुस आज अन धन्य माझे जीवनते. धन्यवाद. एका आईने आपल्या मुलासाठी केलेली ही कविता खरंच अंगावर काटा आणून गेली. मित्रांनो, जेव्हा आपण भारतीय सैन्य दिन साजरा करतो तेव्हा सैन्य दलाच्या प्रत्येक सैनिकाची देशाप्रती असलेले महत्त्वाचे योगदान अधोरेखित होते. त्यांची अतुलनीय कामगिरी, पराक्रम, शौर्य, धाडस या बाबी प्रकर्षाने आपल्या डोळ्यासमोर येतात. मित्रांनो, युद्धामधील शहीद वीरांना वंदन करण्याचा हा दिवस आहे. पराक्रम गाजवून मातृभूमीची रक्षा करणाऱ्या शूरवीरांना वंदन करण्याचा हा दिवस आहे. असेच एक वंदनीय आणि पराक्रमी व्यक्तिमत्व आपल्यात इथे उपस्थित आहे. ते आहेत आपले प्रमुख पाहुणे, शौर्यचक्र प्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे. एप्रिल 1992 मध्ये ते भारतीय सेनेत भरती झाले. एप्रिल 2011 मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी भारतातील जवळपास सर्व ऑपरेशनमध्ये भाग घेतला आहे. ऑपरेशन रायनो आसाम, ऑपरेशन रक्षक जम्मू व काश्मीर, ऑपरेशन विजय कारगिल, ऑपरेशन पराक्रम जम्मू व काश्मीर, ऑपरेशन हिफाजत 1 मणिपूर, ऑपरेशन ऑर्किड नागालँड, ऑपरेशन हिफाजत 2 मणिपूर, ऑपरेशन UN मिशन काँगो दक्षिण आफ्रिका. मित्रांनो, कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी कारगिलमध्ये ऑपरेशन विजय यामध्ये भाग घेतला होता. तोलो लिंग टेकडीवर त्यांच्या युनिटने 21 पॅरा स्पेशल फोर्सने तिरंगा फडकवला होता. मणिपूर येथील ऑपरेशन हिफाजत 2 मध्ये शत्रूशी लढत असताना त्यांना 11 गोळ्या लागल्या. या ऑपरेशनमध्ये त्यांनी एकूण 37 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यांनी एकट्याने 8 दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यांच्या या शौर्यासाठी
26 जानेवारी 2006 रोजी महामहिम राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांना शौर्य चक्राने सन्मानित केले. या पराक्रम दिवसानिमित्त त्यांचा अनुभव आणि मनोगत व्यक्त करण्याची मी त्यांना विनंती करतो. मी कमांडो मधुसूदन सर्वे यांना कृपया आमंत्रित करतो. थँक्यू. जय हिंद. मेरा अंबर मुझसे पूछ रहा, कब तक अपना फर्ज निभाओगे? मेरा वचन है भारत माँ को, मेरा वचन है भारत माँ को, तेरा शीस नहीं झुकने दूंगा. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादबी गरियसी, भरा नहीं जो भावों से बहती जिसमें रसधार नहीं. हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. आदरणीय मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर, वीर नारी, वीर पिता, वीर माता यांना सर्वांना नमन करतो. आज पराक्रम दिवस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं पराक्रम आपल्याला थोड्या वेळापूर्वीच कर्नल सिन्हा साहेबांनी सांगितलं. म्हणजे रोमांचक अशी ही रोंगटे खडे करणारी ही गोष्ट होती. गोष्ट नाही तर सत्य कहाणी, आणि आपल्याला प्रत्येकाला ही गोष्ट माहिती पाहिजे. आणि त्यांनी ती त्यांच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि खरोखरच हा सत्य कुठेतरी लपवला जातोय. आपल्या देशाचा इतिहास आपल्याला कळवलं जात नाही. सरांनी जे सांगितलं, जो इतिहास तो खूप महत्वाचा इतिहास, आणि पन्न्यांच्या पाठीमागे जर बघितलं तर हा सत्य आणि हा खरा इतिहास. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा पराक्रम दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मी कमांडो मधुसूदन सुर्वे शौर्य चक्र 26 जानेवारी 2006 रोजी महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी मला शौर्य चक्राने सन्मानित केलं. त्या अगोदरची तुम्हाला मी छोटीशी माझी एक आत्मकथा सांगतो. माझा जन्म अशा गावामध्ये झाला की पहिलं आणि दुसरं महायुद्ध, त्यामध्ये माझ्या गावचे 234 जवान जे आहेत ते वीरगतीला प्राप्त झाले. आणि 234 जवांना वीरगती प्राप्त झाल्याच्या नंतर ज्या वेळेला इंग्रज आपला देश, भारत देश सोडून जात होते, त्यावेळेला राणी एलिझाबेथ यांनी माझ्या गावाच्या वेशीवरती, सीमेवरती एक रणस्तंभ उभा केलेला आहे. आणि त्या रणस्तंभावरती त्यांची स्वतःची स्वाक्षरी आहे. अभिमान वाटतो अशा जमिनीमध्ये जन्म येण्यासाठी. मी खूप खूप आभार व्यक्त करतो परमेश्वराचे की त्यांनी मला या भारत देशाच्या या भूमीवरती जन्माला घातलं. एक नाही तर 7 जन्म झाले तरी मी याच जन्मामध्ये, याच धरतीवरती आणि याच माझ्या आईच्या जन्मी पोटामध्ये जन्माला येऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझी ही 4थी पिढी जी आहे भारतीय सेनामध्ये आहे. माझे पणजोबा भारतीय सेनामध्ये होते, आजोबा भारतीय सेनामध्ये होते, माझे 4 काका भारतीय सेनामध्ये होते, माझे वडील स्वतः वीरगतीला प्राप्त झालेले आहेत, ते भारतीय सेनामध्ये होते. आणि मी ज्या वेळेला 6 महिन्याचा असताना मला ते सोडून गेले, म्हणजेच ते वीरगतीला प्राप्त झाले. आणि त्यानंतर जबाबदारी पडते आईची. आणि त्या आईने मला लहानपणापासूनच तोच बालकडू दिला की तुला भारतीय सेनामध्ये जायचं आहे. आणि मी 1992 ला भारतीय सेनामध्ये भरती झालो. त्यानंतर भरपूरसे असे ऑपरेशन लढण्याचा मौका मिळाला. त्यातले काही ऑपरेशन्स आता तुम्हाला थोड्या वेळी सांगितले गेले. ऑपरेशन रायनो आसाम, ऑपरेशन विजय जम्मू अँड काश्मीर, ऑपरेशन रक्षक जम्मू अँड काश्मीर, ऑपरेशन पराक्रम जम्मू अँड काश्मीर,
ऑपरेशन हिफाजत 1 मणिपूर, ऑपरेशन हिफाजत 2 मणिपूर, ऑपरेशन UN मिशन साऊथ आफ्रिका काँगो, आणि ह्या सर्व ऑपरेशन्स मध्ये भाग घेण्याचा मला सौभाग्य लागला. ऑपरेशन विजय कारगिल जी 19,000 फुटावरती लढली गेलेली लढाई, त्यामध्ये तोरोलिंग सारख्या पहाडीवरती विजय मिळवण्याचा सौभाग्य आम्हाला लागला. काही म्हणजे आपण ह्या गोष्टीचा विचार करू शकतो की -16 डिग्री सेल्सिअस मध्ये ही लढाई लढली गेली. या लढाईमध्ये भारतीय सैन्याने आपले 1300च्या वरती जवान जे आहेत ते वीरगतीला प्राप्त झालेले आहेत, आणि त्यांचा इतिहास आपल्याला माहिती नाही. आजच्या या जर नवीन पिढीला विचारलं गेलं की हिंदुस्थान आणि पाकिस्तान मध्ये ज्या वेळेला 99 ची लढाई लागली, 99 ची लढाई लागली, तर त्याचं कारण काय होतं? मला नाही वाटत की यातला कुठला विद्यार्थी जो असेल तो सांगू शकेल की लढाई जी 99 ला लागली होती कारगिलची, त्याच्यामध्ये कोणी भाग घेतला होता. दोष तुमचा नाही आहे मित्रांनो, दोष तुमचा नाही आहे विद्यार्थ्यांनो, हा दोष आहे सरकारचा, ज्यांनी आम्हाला आमच्या इंडियन आर्मीची किंवा आमच्या भारतीय सेनेची इतिहास आम्हाला कळूनच दिला नाही. आम्हाला इतिहास कळवला जातो इंग्रजांनी देश सोडण्यापूर्वी काय केलं होतं, हुमायूनचा बाप कोण, अकबरचा बाप कोण, ह्या आम्हाला स्टोऱ्या सांगितल्या गेल्या, पण आम्हाला भारताचा इतिहासामध्ये इंडियन आर्मी, भारतीय सेना काय करते ते आम्हाला माहिती नाही. खरोखरच हे दुर्दैव आहे, आणि त्यासाठी मी भारत सरकारच्या प्रधानमंत्री यांना मी विनंती करतो की आमचा हा इतिहास जो आहे पाठ्यपुस्तकामध्ये आला पाहिजे. असे हे सर्व ऑपरेशन्स लढल्याच्या नंतर मला मौका मिळाला ऑपरेशन विजय सारखा जो कारगिल मध्ये लढला गेला, त्यामध्ये आम्हाला भाग घेताना आमचेच बंधू 4 बंधू जे आहेत वीरगतीला प्राप्त झाले. आणि ज्या वेळेला कॅम्प फायर होतो म्हणजेच विजय प्राप्त झाल्याच्या नंतर आम्ही ज्या वेळेला खाली ग्राउंड वरती आलो त्यावेळेला कळलं की हा विजय आम्ही रक्ताने घेतलेला आहे, रक्ताने हा विजयावरती आम्ही स्वाक्षरी केलेली आहे. सुरुवात होते, त्यानंतर आम्ही येतो ऑपरेशन हिफाजत 2, ज्यामध्ये मला 11 गोळ्या लागल्या, आणि त्या गोळ्यांचा इतिहास असा 20 जून 2005 कमांडिंग ऑफिसर म्हणजेच आमचे कर्नल साहेबांना एक खबर मिळते, आणि त्या खबरेची ते दखल घेऊन माझ्या एक ट्रूपला तयार करतात आणि म्हणतात सुर्वे तुला या ऑपरेशन साठी जायचं आहे, तुझा बॅटल लोड तयार कर, तुझ्या बरोबर किती कमांडो आहेत ते तू घे, आणि या सक्सेस होऊन या ऑपरेशन मधून तुला परत यायचं आहे. मी माझे कमांडो तयार करतोय, त्यांचा बॅटल रोल तयार करतो, सर्वांना सांगून माझे कमांडो तयार होतात. आम्ही लगातार 6 दिवस चालून आम्ही आमच्या टार्गेटवरती पोहोचतो. टार्गेटवरती पोहोचल्यानंतर आपल्याला कळतं की मणिपूर सारखं राज्य 13,000 फूटची उंच डोंगर, आणि जिथे लगातार पाऊस, आणि ह्या पावसामध्ये कसं चालायचं. चालताना जर आपण नदीमध्ये जर चाललो, जर 5 किंवा 6 तास चाललो तर पायाचा आपला गोळा होतो, तो सफेद एकदम बर्फासारखा पाय आपले चमकायला सुरुवात होते. पण ह्या गोष्टीचा विचार करा, जर लगातार 6 दिवस आपण चालतोय आणि पायाची काय हालत झाली असेल. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या टार्गेटवरती पोहोचतो, आणि पावसाचा असा भयंकर असा पाऊस येतो, आणि त्यामध्ये आम्ही संपूर्ण जो माझी कमांडो टीम आहे ती आड घेऊन प्रत्येक झाडामागे जाऊन बसते. पावसाचे ढग निघून जातात, ब्लॅकआउट म्हणजे थोडं अंधार झाल्याच्या नंतर थोडं उजड येतं, आणि मग कळतं की सकाळचे तिकडे 5 वाजलेले आहेत. 5 वाजता झुंझुमुंज होते. नॉर्थ ईस्टला सर्वात लवकर रात्र होते आणि सर्वात लवकर दिवस होतो. आणि अशामध्ये 20 जून 2005 हा दिवस खरं तर माझ्या माऊलींना हा दिवस याद असेल, ज्यांनी वटपौर्णिमेचा तो
दिवस साजरा केला 20 जून 2005. माझा प्रत्येक कमांडो प्रत्येक झाडामागे आड लावून बसलेला आहे, दगा लावून बसलेला आहे. मला थोडीशी शंका वाटते आणि मी क्राउलिंग करून एका घराकडे जातो. घराकडे गेल्याच्या नंतर मला कळतं की एका घरावरती 3 फ्लॅग लावलेले आहेत आणि त्या 3 फ्लॅगचा अर्थ होता की तिथे 3 मोठे कमांडर त्यांचे बसलेले आहेत आणि त्या 3 कमांडर आणि त्यांच्या बरोबर अजून 5 त्यांचे सहाय्यक, त्यांना सहयोग करणारे त्यांचे सहाय्यक, कोणी ऑपरेटर असेल, कोण जेवण बनवणारा असेल, कोणी त्यांचा सल्लागार असेल, असे 8 आतंकवादी एका घरामध्ये बसलेत आणि प्रत्येक 5 किंवा 10 मिनिटाने एक आतंकवादी वरून येतोय आणि त्या घरामध्ये पाहणी करतो आणि पुन्हा आपल्या ज्याचं लोकेशन असतं तिथे जाऊन तो उभा राहतोय. काही समजायला मार्ग नाही की या घरामध्ये सारखं येतंय कोण, जातंय कोण, या घराचा विशेषता काय आहे. ती पाहण्यासाठी मी क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचतो. क्राउलिंग म्हणजेच कोणीच्या आणि पोटाच्या सहाय्याने पुढे पुढे जाणं. तिथपर्यंत मी पोहोचतो. मला कळतं की 3 फ्लॅग तिथे लावलेले आहेत, ते बघतो आणि मी आतमध्ये जाऊन म्हणजे दुरूनच बघतोय तर मला कळतं की काहीतरी आतमध्ये हरकत झालेली आहे, काहीतरी आतमध्ये कुजबूज चाललेली आहे आणि ती कुजबूज म्हणजेच दुपारच्या जेवणाची होती. तिथून मी पुन्हा क्राउलिंग करून माझ्या पाठीमागे फिरतो, जिथे मी माझ्या लोकेशन म्हणजे जिथे मी आड घेऊन बसलो होतो, लपून बसलो होतो, तिथे येतो. येते वेळी काय होतंय, मी ज्या रस्त्याने गेलो त्याच रस्त्याने परत येताना जर गुडघ्या एवढा गवत जर असेल तर आपल्याला कळतं की तिथे एक रस्ता असा बनून जातो आणि तिथं तो तसाच माझा एक रस्ता बनला आणि वरून एक आतंकवादी येतो आणि मला क्रॉस करून त्या घराकडे जातो. कारण मी क्राउलिंग करून चाललो होतो, म्हणजे पोटाच्या साह्याने, त्यामुळे अंडरग्रोथ असल्यामुळे त्याला तो आतंकवाद्याला मी दिसलो नाही आणि तो सरळ त्या झोपडीकडे गेला ज्या झोपडीमध्ये आतंकवादी बसले होते तिथे. मी क्राउलिंग करून पुन्हा पाठीमागे फिरतोय. माझ्या लगेच लक्षात आलं जर यांनी मला पाहिलं तर हा माझ्यावरती फायर करेल आणि आमचा सरप्राईज लॉस होईल. मी तुरंत यू टर्न करतो, त्याच्या पाठीमागे जातो. वरून पाऊस पडतोय आणि त्यांनी हुड घेतलेला आहे, रेनकोट घातलेला आहे. त्याच्या पाठी जातो, माझी कुकरी काढतो आणि त्या आतंकवाद्याचा तोंड दाबून त्याची मान कापतो आणि त्याला तिथे सायलेंट करतो. जमिनीवरती कोसळल्यावरती मानेचा ज्या वेळेला हा कंठ कापला गेला, त्याच्याने काय होतंय की फक्त तो ओरडायचा प्रयत्न करतोय, त्याच्यातून फक्त हवा बाहेर येते आणि रक्ताची पिचकारी बाहेर येते, पण त्याच्यातून आवाज येत नव्हता. पण तो खूप मोठा तडफडत होता, बलाढ्य असा ताकदवर होता. त्याला पुन्हा लोळवली, त्याच्या कमरेवरती पाय दिला आणि पुन्हा एकदा त्याच्या मानेखालची नस कापली आणि त्याला तिथे थंड करून टाकलं, त्याला तिथं मारून टाकलं. पुन्हा मी माझ्या लोकेशनवरती आलो. एक बादल आले, ढग आले आणि त्या ढगामध्ये पुन्हा ब्लॅकआउट झालं, काहीच पुढचं दिसायला तयार नाही. आणि अशामध्ये माझ्या एका साथीला गोळी लागली आणि माझ्या साथीने मला सांगितलं, सर मला गोळी लागली, मी इथे पडलेलो आहे. आता मला या ब्लॅकआउटमुळे, त्या ढगांमुळे मला काहीच पुढचं दिसत नव्हतं. मी बोललो ज्या वेळेला ढग निघून जातील, ज्या वेळेला क्लिअर होईल, त्यावेळेला मला तू एक डबल टॅपचा फायरचा मला इशारा दे, म्हणजे मी तुझ्यापर्यंत पोहोचेन. थोड्या वेळाने ढग निघून जातात, उजेड येतो आणि माझा साथी मला एक डबल टॅपचा फायरचा मला एक इशारा देतो. मी त्याच्याजवळ जाऊन पोहोचतो, त्याला उचलतोय, उचलून त्याला खांद्यावरती घेतोय आणि माझ्या लोकेशन मध्ये जिथे आड घेऊन मी बसलो होतो तिथे त्याला घेऊन येतोय. ज्या आतंकवाद्याने माझ्या साथीला गोळी मारली होती त्याला माहिती होतं की इथे याला उचलण्यासाठी कोणतरी येईल, त्यांनी त्याला दुसऱ्या वेळा त्यांनी फायर त्याच्यावरती केला नाही. जसं मी त्याला उचललं, खांद्यावरती घेतलं, तसं आतंकवाद्याने एक बस्ट केला, ऑटोमॅटिक फायर केला. 7 गोळ्या माझ्या डाव्या पायाला लागल्या आणि संपूर्ण पाय घेऊन गोळ्या निघून गेल्या. मला 1 मिनिटासाठी काहीच कळलं नाही. संपूर्ण मी एकदम साथी माझ्या खांद्यावरून खाली कोसळला आणि मी चटकन जमिनीवरती कोसळलो. जमिनीवरती कोसळताच माझा पाय एक असा वरती उंच आला, त्यांनी दुसरा ऑटोमॅटिक बस्ट केला. 2 गोळ्या उजव्या पायाला लागल्या, संपूर्ण पाय कमरेला चिकटला. तो आतंकवादी उभा राहिला, तो खड्ड्यामध्ये होता, तो उभा राहिला, टंक्या वरती आला
आणि त्यांनी माझ्या नजरेला नजर मिळवली. त्याने तिसरा बस्ट केला, 2 गोळ्या पोटामध्ये लागल्या, आतड्या बाहेर. इतक्यातच तो चूप नाही बसला. आता तो 5 फुटावरती आला, नजरेला नजर मिळवली आणि ऑटोमॅटिक फायर करण्याचा त्याने प्रयत्न केला. पण म्हणतात ना की रागो जागो रका साईया मार सके ना कोई. त्या परमपिता परमेश्वर भगवानने जिथे मी हात टाकला तिथे माझ्या हातामध्ये माझी जीवनसंगिनी मिळाली, माझी AK-47 मिळाली. जशी होती तशीच त्याच्यावरती ताणली, ट्रिगर ऑन केला आणि जेवढ्या होत्या गोळ्या तेवढी त्याच्यावरती झाडल्या. त्याला खालून वरपर्यंत फाडलं आणि तो माझ्यावरती येऊन कोसळला. पुन्हा थोडासा पाठीमागे झालो आणि एक गोळी त्याच्या मस्तकामध्ये मारली, त्याचा भेजा आउट केला. त्यानंतर मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं, सर मला गोळी लागले, साथीसाथ माझ्या साथीला गोळी लागले. आणि ही खबर मिळताच कमांडिंग ऑफिसरने माझ्यासाठी हेलिकॉप्टर पाठवून दिलं. 3 वाजेपर्यंत हेलिकॉप्टर पोहोचलं, पण हेलिकॉप्टरवरती आतंकवाद्यांनी फायर करायला सुरुवात केली. तेवढ्यात ढग आले आणि संपूर्ण ब्लॅकआउट झालं. हेलिकॉप्टर वरती फिरतोय, आतंकवादी हवेमध्ये फायर करतायत. त्यांना कळतंय की काय ना काहीतरी इथे हरकत चाललेली आहे, हेलिकॉप्टरवरती आलेला आहे. 1 तास जवळजवळ आतंकवाद्यांनी हेलिकॉप्टरवरती फायर केला. हेलिकॉप्टरचे जे कमांड पायलट होते त्यांनी सांगितलं, आम्ही एवढी रिस्क घेऊ शकत नाही. ज्या वेळेला सकाळ होईल, कारण त्यावेळेला अंधार झालेला होता, 5 वाजले होते आणि त्या म्हणजे नॉर्थ ईस्टला तसं पण 5 वाजता अंधार व्हायला सुरुवात होते. हेलिकॉप्टर तिथून निघून गेला आणि माझ्या कमांडिंग ऑफिसरने सांगितलं की ह्याला सकाळपर्यंत वाचवा. सकाळी जशी फर्स्ट लाईट होईल, पहिला उजाड येईल, तोपर्यंत आम्ही तिकडे त्याला आम्ही मग पुन्हा इव्हॅक्युएट करू. संपूर्ण रात्र ती त्या जंगलामध्ये मला काढावी लागली. त्यामध्ये रात्री 7 वाजता मग एवढं रक्त शरीरातून गेलं की एकदम नशाची चढायला लागली. वेदना एवढ्या वाढल्या की एका पायामध्ये 7 गोळ्या, जे की संपूर्ण हड्डी गोळ्या घेऊन निघून गेलेत. फक्त मांस लटकतोय आणि ज्यात आपल्याला कळत असेल की मांस जर लटकत असेल तर शरीराला किती तो हानी करतो, किती वेदना देतो. उजव्या पायामध्ये 2 गोळ्या, कंपाऊंड फ्रॅक्चर झाला, पायाची मधली जी हड्डी आहे ती गोळ्या घेऊन गेल्या. माझ्या साथीने मला एका नाल्यामध्ये घेऊन गेले, संपूर्ण शरीराचे कपडे काढले आणि चेक केलं की गोळ्या कोठे कोठे लागलेत. बघतोय तर संपूर्ण रक्ताने न्हायलेलं माझं हा शरीर त्याने संपूर्ण मला उघडं केलं आणि फर्स्ट एड द्यायला सुरुवात केली. बाजूचाच 2 लाकडं अशी कापली, माझ्या बुटाची लेस काढली आणि जो कंपाऊंड फ्रॅक्चर झाला होता पाय त्याला सरळ केलं आणि त्याला बांधून घेतलं. डाव्या पायाला 7 गोळ्या लागल्या, फक्त मांस उरलेला आहे त्याचं आणि तो एवढा तकलीफ करतोय की लगातार रक्त होतोय आणि त्याला बांधण्याचा माझा साथी प्रयत्न करतोय, पण बांधून सुद्धा त्याच्यातून रक्त येतोय, कारण वेदना एवढ्या होत होत्या की जर त्याला कापलं असतं तर बरोबर त्याला बांधता आलं असतं. मी माझ्या साथीला बोलतोय, भाई इसको काट दे, कम से कम मेरी ब्लडिंग तो रुक जाएगी, इसके अंदर जो ब्लड आ रहा है वो रुक जाएगा, खून रुक जाएगा. वो बोला सॉरी सर, मैं ये काम नहीं कर सकता. ज्या आतंकवाद्याला मी माझ्या कुकरीने कापली होती त्याच माझ्या कुकरीने मी माझा पाय गुडघ्यापासून वेगळा केला. त्यानंतर माझ्या साथीला सांगितलं की तू आता याला बांध. त्यांनी त्याच्यावरती फर्स्ट एड केलं आणि मग गच्च बांधून, बनियान गच्च बांधून, फील्ड पट्टी असते तिच्याने बांधून त्याला रक्त बंद करून झालं. मॉर्फिनचं इंजेक्शन दिलं, वेदना कमी झाल्या. पण मला काहीतरी जाणवत होतं की जसं जसं श्वास घेतोय तसं तसं माझ्या पोटामध्ये काहीतरी पळतंय, कारण मी जमिनीला टेकल्यामुळं माझ्या पोटात लागलेल्या ज्या 2 गोळ्या, ज्या बुलेट होत्या त्या जिवंत बुलेट पोटामध्येच राहिल्या, त्या बाहेर पडल्या नाहीत. जसं जसं श्वास घेतोय तसं तशी ती बुलेट वरती हार्ट वरती चढायला सुरुवात झाली. माझा साथी सांगतोय, सर तुम्ही नाकाने श्वास घेऊ नका, तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात करा. तोंडाने घ्या आणि तोंडाने सोडा. घ्यायचा प्रयत्न करतोय पण काहीतरी असं जाणवतोय आतमध्ये काहीतरी चावतंय. आणि त्यांनी त्याच आतड्या धुवून आतमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, पण नाही, एवढासा होल होता, त्या होल मधून आतमध्ये घालू शकत नाही, त्या फक्त बाहेरच पडायचा मार्ग होता त्यांना. आणि अशामध्ये ही संपूर्ण रात्र मी तिथे काढली. फक्त
म्हणतात ना की हौसला आपण आपला मजबूत असला पाहिजे आणि त्या परमपिता ईश्वराची आपल्याला साथ पाहिजे. आणि मी त्यामध्ये माझ्या साथींना सांगतोय की फायरवरती कंट्रोल ठेवा, कारण सर्व रात्र, संपूर्ण रात्र आपल्याला इथे काढायची आहे. रात्री 10 वाजतात आणि कानातून नाकातून रक्त यायला सुरुवात होते. पुन्हा एकदा मॉर्फिनचा इंजेक्शन देतात माझे साथी, कारण प्रत्येक कमांडो जवळ मॉर्फिनचं इंजेक्शन जरुरी आहे. प्रत्येक कमांडो मॉर्फिनचं इंजेक्शन आपल्या जवळ ठेवतो. जेवढे कमांडो होते त्यांचं सर्वांचं इंजेक्शन माझे साथी घेऊन येत होते आणि मला ते प्रत्येक, म्हणजे जसं मी बोललो की मला ज्या दुखायला सुरुवात होते, वेदना होत आहेत, ते मला, म्हणजे आम्ही काय डॉक्टर नाही ना तिथे, जसं भेटेल तसं त्याला फक्त आम्हाला काम होतं फक्त वेदना थांबवायचं. आम्हाला फर्स्ट एड करायचं आमच्याकडे ऑथॉरिटी होती, आम्ही फक्त फर्स्ट एड करू शकत होतो. आणि ही संपूर्ण रात्र आम्ही त्याच्यामध्ये काढली. आणि सकाळ झाली, सकाळी 7 वाजता हेलिकॉप्टर आलं. हेलिकॉप्टरने घेऊन मला इम्फालमध्ये गेले. 183 मिलिटरी हॉस्पिटल इम्फालमध्ये माझ्या पोटातल्या गोळ्या काढल्या गेल्या. इम्फालमधून जसं मी आतमध्ये एंट्री होतोय तोपर्यंत माझ्या कमांडिंग ऑफिसरने मला एक वॉकी टॉकीवरती बोलण्याची मला एक संधी दिली. त्यावेळेला 2005 मध्ये मोबाईलचा आविष्कार झाला होता. मोबाईल नुकताच आपल्या भारतामध्ये आला होता आणि सुरुवात झाली होती. मोठे मोठे असं एकदम मोबाईल, म्हणजे तेच वॉकी टॉकी सारखे मोबाईल असायचे. नोकियाचा मोठा एक मोबाईल असायचा. त्या मोबाईल, म्हणजे त्या फोनवरती मी माझ्या मिसेसला सांगितलं की मी फुटबॉल खेळताना मला थोडीशी दुखापत झाली, पुढचे 5-6 दिवस तुला फोन किंवा पत्र लिहू शकत नाही की मी आता ऍडमिट होणार आहे. मिलिटरी हॉस्पिटलने काय केलं, 3 टेलिग्राम बनवले, कारण त्यावेळेला टेलिग्राम चालायचे, तार चालायची. 3 टेलिग्राम बनवले. एक पाय सांगितलं की एक पाय एम्प्यूट आहे, दुसऱ्या पायामध्ये कंपाऊंड फ्रॅक्चर आहे आणि पोटामध्ये गोळ्या आहेत. आणि ऑफ इमिजिएट म्हणून त्यांनी 3 टेलिग्राम आमच्या घरी रवाना केले. कारण टेलिग्राम 24 तासामध्ये आपल्या घरी पोहोचतो. दुसऱ्या दिवशी, आणि ज्या वेळेला मला गोळ्या लागल्या तो दिवस आता वटपौर्णिमेचा दिवस, 20 जून 2005. 21 तारखेला माझ्या घरामध्ये टेलिग्राम पोहोचतो की काहीतरी ह्याच्यावरती लिहिलेलं आहे, गनशॉटहून GSW लिहिलेलं आहे. माझी मिसेस तिच्या वडिलांना बोलवते आणि त्यांना सांगते, हे बघा काहीतरी टेलिग्राम आलंय, हे GSW काहीतरी लिहिलेलं आहे. आणि मी घरी कधीच सांगितलं नव्हतं की सेनेमध्ये काय ज्या ऍक्टिव्हिटी करतात, कारण मी एक कमांडो आहे. माझ्या छातीवरती बलिदानासारखं हे कर्तव्य माझ्याजवळ आहे की त्याच्या पुढे जिंकण्यासाठी काहीच नाही. बलिदान म्हणजे मी देशाला अर्पण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर टेलिग्राम पोहोचल्याच्या नंतर ती तिच्या वडिलांना सांगते. आणि माझे सासरे सुद्धा भारतीय सेनामध्ये सुभेदार रँकमध्ये होते. त्यांनी वाचल्यावरती त्यांना लगेच कळलं की काहीतरी खूप मोठी कहाणी आहे, याला गनशूट म्हणजे याला गोळ्या लागलेल्या आहेत. त्यांनी यांना सांगितलं की घाबरायची काही कारण नाही, ठीक आहे, आपल्याला उद्या गुवाहाटीला जायचं आहे. तोपर्यंत माझ्या सासऱ्याने माझ्या मेवण्याला फोन केला. माझे मेवणे भारतीय सेनामध्ये त्यावेळेला लेफ्टनंट कर्नल म्हणून होते, कर्नल संतोष मोरे. त्यांना फोन केला. त्याला विचारलं की मला सांग, त्याच्या मला माझं नाव घरामध्ये, इथे जरी मधुसूदन असलो तरी घरामध्ये मला फक्त मधूच बोलतात. त्यांनी सांगितलं मला मधूला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, जरा त्यांच्या CEO ला फोन करून विचार काय झालंय नेमकं. माझ्या मेवण्याने माझ्या ऑफिसरला फोन करून विचारलं. त्यांनी सांगितलं, माझ्या कमांडिंग ऑफिसरने सांगितलं की अशाला अशी कहाणी आहे, तुम्ही तुरंत जसे असाल तसे गुवाहाटीला निघून या. DI लिस्टवरती, डेंजर लिस्टवरती आहेत, जगतील माहिती नाही. मग माझी संपूर्ण परिवार गुवाहाटीला येण्यासाठी तयार झाला आणि गुवाहाटीला आलो सुद्धा. ते 22 किंवा 23 तारखेला गुवाहाटीला पोहोचलो. तोपर्यंत मला पुन्हा इम्फालमधून गुवाहाटीला आणलं. गुवाहाटीला आणल्याच्या नंतर मग पुढचे 5 दिवस जे आहेत मी कोमामध्ये होतो. आणि त्या 5 दिवसाच्या आतमध्ये झालेली एक छोटीशी कहाणी, आणि माझ्यासाठी माझ्या जीवनामध्ये खूप महत्वाची कहाणी, की त्या 5 दिवसामध्ये जेवढे ऑपरेशन्स खतम झाला होता माझा, ऑपरेशन्स मध्ये आम्ही असं बलाढ्य असं सामग्री सापडली होती आम्हाला. त्याच्यामध्ये आम्ही 37 आतंकवादी मारले होते माझ्या टीमने. मी स्वतः 8 आतंकवाद्यांना मारलं होतं. आणि ही संपूर्ण कहाणी तोपर्यंत
डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑप्सला कळली होती, जनरल जे सिंग साहेबांना कळली होती, त्यावेळेला आर्मीचे चीफ होते ते. तोपर्यंत माझा संपूर्ण परिवार गुवाहाटीला पोहोचलेलं होतं. इतक्यात माझे जे साथी माझ्यासाठी म्हणजे ज्यांना घेऊन मी ऑपरेशनला गेलो होतो ते साथी माझे सर्व इम्फालमध्ये पोहोचले होते. इम्फालमध्ये पोहोचल्याच्या नंतर माझा एक मुसलमान साथी, खरं तर आमच्या आर्मीमध्ये जात धर्म असा कुठलाही धर्म नाही. आर्मीमध्ये भारतीय सेनामध्ये धर्म फक्त तिरंगा धर्म आणि राष्ट्र धर्म एवढंच आमच्या इथं मानलं जातं. सर्व धर्मग्रंथ आपल्या आपल्या जागेवरती ठेवलेले असतात आणि उभा जो असतो तो असतो फक्त तिरंगा, आणि आम्ही तिरंग्याचे शिपाई आहोत. आणि अशामध्ये माझा एक मुसलमान साथी मला गोळी लागल्याच्या नंतर म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी तो रोजेवरती जातो. आणि जोपर्यंत मला होश येत नाही, मला जोपर्यंत स्वतः मी जागा म्हणजे मी स्वतः बोललो नाही, तोपर्यंत त्यांनी पाण्याचा एक कण सुद्धा आपल्या पोटामध्ये घेतला नाही. आणि ती दुआ किंवा या माझ्या संपूर्ण माझी जी टीम किंवा माझं 21 पॅरा स्पेशल फोर्सेसचे जेवढे जवान आहेत त्यांनी माझ्यासाठी एक मंदिराचा कार्यक्रम केला. मंदिरमध्ये जाऊन त्यांनी ईश्वराजवळ प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचं सार्थक झालं. आणि आज मी तुमच्या समोर जो उभा आहे त्या प्रार्थनेमुळे आहे. आणि ही गोष्ट ज्या वेळेला महामहिम राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांना कळली, त्यांनी 26 जानेवारी 2006 रोजी मला शौर्य चक्राने सन्मानित केलं. मान सन्मान हा जो आहे, ज्याचं जो काम करतो त्याचं प्रतीक म्हणून त्याच्यासाठी त्याच्या छातीवरती हा मेडल लावला जातं. पण माझ्यासाठी थोडी एक वेगळी गोष्ट झाली होती. ज्या वेळेला शौर्य चक्र माझ्या छातीवरती लावलं गेलं त्यानंतर चहा पाण्याचा एक म्हणजे पाहुणे जे आले असतात परदेशातले, त्यांच्याबरोबर एक चहा पाण्याचा एक कार्यक्रम असतो. चहा पाण्यासाठी आम्ही जातोय, पुढे मी चालतोय आणि पाठून एक हात येतो खांद्यावरती आणि एकदम पुढे माझ्या येऊन उभे राहतात आणि ते होते भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ते मला विचारतात, क्या आप मेरे साथ डिनर करोगे? आणि खरोखरच कधीतरी म्हणतात ना का, जर पांडुरंग जर आपल्या समोर जर उभा राहिला आणि विचारलं, बोल बेटा तुझी काय इच्छा आहे, खरं तर त्यावेळेला आपली जीभ लडपडते, तोंडातून काहीच शब्द बाहेर पडत नाहीत. आणि माझ्यासाठी पण तेच झालं होतं. काय आशीर्वाद मागू, यस बोलण्याचा प्रयत्न केला पण गळा सुकला होता, काहीच तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. पण एक ताकद अशी लावली आणि यस सर बोललो. आणि ती रात्र जी आहे महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांबरोबर मला जेवण्याचा आनंद मिळाला. या गोष्टीची दखल आता जवळपास 1 वर्ष झालं नीरज पाठक आणि मनीष शर्मा या 2 डायरेक्टरनी घेतलेली आहे. लवकरच माझ्यावरती बायोपिक येते. रणवीर सिंग, आलिया भट्ट हे 2 किरदार जे आहेत आपल्याला पडद्यावरती पाहायला मिळतील आमच्या दोघांचे. आणि माझ्या युनिटची संपूर्ण हिस्ट्री कहाणी जी आहे या ऑपरेशनची आपल्याला पाहायला मिळेल. मला इथे बोलवलं ठाकूर मॅडम आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला बोलायला इथं दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता ह्या ईश्वराजवळ एकच प्रार्थना करतो, हे प्रभू ऐसावर दे मोहे, विजय मिले या वीरगती. धन्यवाद. जय हिंद. प्लीज स्टँडिंग ओवेशन सगळ्यांनी प्लीज द्यावं. हेच आपल्या भारतीय सैन्याचं धाडस आहे, हा शौर्य आहे, पराक्रम आहे, हीच भारतीय सैन्याची ख्याती आहे. तर या जय हिंद. जय जय. ज्या कुकरीने दहशतवाद्यांच्या माना छाडल्या त्याच कुकरीने स्वतःचा पाय कापणं म्हणजे केवढं मोठं शौर्य. खरंच मी असं म्हणतोय सर की इथे जे प्रत्येक जण बसलेला आहे प्रत्येकाची हार्टबीट नक्कीच वाढली असणार. सो सॅल्यूट सर तुम्हाला आणि सॅल्यूट भारतीय सैन्याला, भारतीय सैनिकाला. मी बोरोली सांस्कृतिक ट्रस्ट
यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे, काही मान्यवरांचा त्यांना सत्कार करायचा आहे. बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे ट्रस्टी यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनचे विश्वस्त व सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री महादेव गोविंद रानडे यांना पुष्प चिरून सन्मानित करावं. तसेच इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांनाही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. प्रज्ञावर्धिनीच्या विश्वस्त मॅनेजिंग ट्रस्टी आणि ॲडव्होकेट रुपाली मॅम यांचाही बोरिवली ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात येईल. प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनच्या विश्वस्त रुपाली मॅडम यांचाही, वैशाली मॅडम यांचाही बोरिवली सांस्कृतिक केंद्रातर्फे सन्मान करण्यात येईल. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्लीज आसनात व्हावे, सोफ्यावर बसावे प्लीज. यानंतर काव्या चव्हाण आणि सुविद्या प्रसारक संघ बोरिवली यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची टीम एक प्रार्थना गीत आपल्यासमोर घेऊन येते आहे. काव्या चव्हाण आणि त्यांची टीम, मी आमंत्रित करतो काव्या चव्हाण यांना, त्यांनी कृपया मंचावर यावं.
छान काव्या मॅम, खूप छान. काव्या मॅमच्या टीमने खूप छान असं गीत गायलं, खूप छान. मी आता प्रज्ञावर्धिनीच्या मॅनेजिंग ट्रस्टी ॲडव्होकेट रुपाली ठाकूर यांना आभार प्रदर्शनासाठी मंचावर आमंत्रित करू इच्छितो. ॲडव्होकेट रुपाली ठाकूर मॅम. नमस्कार, आवाज येतोय माझा? आत्ता कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान विचार आपण ऐकले. याचा पुढचाही कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीने, खूप अतिशय प्रभावी असे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. पण तिथे कुठलाही व्यत्यय येऊ नये आणि आभार प्रदर्शन हे कायम हे मनापासूनच व्हावं, यासाठी हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आत्ता आपण सध्या इथे घेत आहोत. नंतर पुढे आपल्याला खूप छान छान कार्यक्रम बघायचे आहेत. तर आता खूप छान असे प्रभावी विचार, खरे आपले हिरो आज आपल्यामध्ये इथे आहेत आणि त्यांचे आभार आपण नाही मानले तर कसं होणार. पण कार्यक्रम म्हटला की त्याला आर्थिक नियोजन आणि आर्थिक सहाय्य हे नेहमीच लागतं आणि त्याच्यासाठी आमचे सॅटर्डे क्लबचे आणि पितांबरी, तुम्हाला पितांबरी प्रोडक्ट हे माहितीच आहे, त्याचे सर्वेसर्वा आमचे प्रभुदेसाई सर यांनी फार मोठं आर्थिक सहकार्य या कार्यक्रमासाठी दिलं. त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. त्याच्यानंतर तुम्हाला इंडियन ऑइल माहिती आहे, त्याच्या जनरल मॅनेजर आहेत वर्षा राऊत, या नेहमीच आमच्या पाठीमागे भरभक्कम अशा उभ्या असतात. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजूया, कारण अशा सगळ्या लोकांमुळे आम्ही हे सगळं करू शकतो, तुमच्यापर्यंत आणू शकतो. त्याच्यानंतर TJSB बँकेचे शरद गांगल सर आहेत, त्यांचे पण एकदा आपण आभार मानूया. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आता तुम्ही ज्या सरांचे एवढं पराक्रम ऐकलात, पराक्रम दिवसाच्या निमित्ताने आम्ही हा जो कार्यक्रम करण्याचं आयोजलं, त्यासाठी त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन कमांडो मधुसूदन सुर्वे सर, नमस्कार, खूप धन्यवाद. आणि लेफ्टनंट जनरल मनोज कुमार सिन्हा सर, बहुत आभार आपका. सो थँक्यू सो मच. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व इथे आलात, त्यांचे पण खूप मोठे आभार आहेत, कारण का तुम्ही जर नसतात तर आम्ही हे सगळं घडवू शकलो नसतो. तसेच काही लोक आहेत जे इंडिव्हिज्युअली आम्हाला काय मदत करत असतात, तसे कल्पित वैद्य आहेत, सोनाली पाटील आहेत, पल्लवी जोशी आहेत, आमचे रानडे सर आहेत, त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजूया. त्याच्यानंतर सर्व कलाकार खूप बरीच दिवस मेहनत करतायत ते, आणि कला आणि शौर्य हे एकत्र पण कसं जातं याचं तुम्ही आता हे बघणारच आहात. त्यामुळे प्रज्ञावर्धिनी आणि नृत्यनाट्य प्रोडक्शन यांच्यातर्फे मी मनापासून आभार मानते. आणि 5 मिनटं इथे फक्त काही सेटिंग करण्यासाठी आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत. तर मी पुढची सूत्र सरांकडे सुपूर्द करते. थँक्यू सो मच, धन्यवाद. मित्रांनो, याच्यानंतर खूप पॉवर पॅक परफॉर्मन्स होणार आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला ते परफॉर्मन्स आवडतील. मी तुम्हाला त्या परफॉर्मन्स थोडंसं अवगत करतो की ह्या आता इंटरव्ह्यू असं नाही म्हणता येणार, कारण हे फक्त ह्या सगळ्या सेट ॲडजस्ट करायला थोडा 5 मिनिटाचा अवधी जाणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जोशपूर्ण असा कथक नृत्याद्वारे अनार्था कथक टीमकडून त्यांना आदरांजली वाहिली जाईल. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शौर्यवीर तानाजी यांच्यावर लिहिलेला हा पॉवर पॅक असा पोवाडा सादर करण्यात येईल. अवर लेडी ऑफ रेमडी या शाळेतल्या मुलींनी सादर केलेली मंगळागौर तुम्हाला खरंच ठेका धरायला लावेल. केडी रॉकर्स टीमकडून राजस्थानी फोक डान्स, तर सायली डान्स टीमकडून ओरिसाचा झुमर डान्स तुम्ही आता बघणार आहात. तसेच इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांचे समृद्ध भारतीय संस्कृती आणि भविष्यातील भारत या विषयावर व्याख्यान तुम्हाला निश्चितच खुर्चीला खेळून ठेवेल. आपल्याला फ्रेश व्हायचं ते जाऊन येऊ शकता. आपल्याला काही अल्पोपहार पाहिजे इथे असते, बाजूलाच आहे, पण अर्थात स्वतःच्या पैशानी. मला वाटतं हा आपला कार्यक्रम असाच चालू राहणार आहे आणि मला खात्री आहे की हा संपूर्ण कार्यक्रम आपण शेवटपर्यंत पाहाल. आणि माझी अशी विनंती आहे की वंदे मातरम झाल्याशिवाय तुम्ही जाऊ नका, इथेच राहा. तो माझा आता पुढचा कार्यक्रम आपण सादर करत आहोत.